श्रोतेहो नमस्कार. आजकाल आपल्या व्यवहाराचं माध्यम बदललं आहे, त्याचप्रमाणे करमणुकीची साधनंसुद्धा बदललेली आहेत. रोखीने व्यवहार कमी होत आहेत आणि डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणावर आपण करतो आहोत. तसंच मनोरंजनासाठी सुद्धा फक्त एक मोबाईल असला की पुरेसं होतं. खरं तर आपला पैसा, वेळ, शारीरिक आणि मानसिक श्रम यातून मोठ्या प्रमाणात बचत व्हायला हवी. तसं घडतंही, परंतु काही वेळेला मात्र या सगळ्याचा अपव्यय होताना दिसतो. काही हजार नाही तर लाखो रुपयांचे फसवणुकीचे गुन्हे आपल्या आसपास घडतात. कदाचित आपणही त्याचे पुढे मागे बळी ठरू शकतो. यातून आपण स्वतःला वाचवायचं कसं, या संदर्भातलं मार्गदर्शन आपण घेणार आहोत डॉक्टर धनंजय देशपांडे यांच्याकडून. सर नमस्कार. नमस्कार. ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर धनंजय देशपांडे, ग्लोबल युनिव्हर्सिटीने त्यांना डिजिटल हिरो ऑफ द इयर हा पुरस्कार दिला आहे. तसंच सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र इथे ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि या संदर्भात सातत्याने लोकांना जागरूक करण्याचं काम त्यांचं सुरू असतं. सर, आजकाल गुन्ह्यांचं स्वरूप खूप बदलत चाललं आहे. फसवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. तर तिथूनच आपण सुरुवात करूया. करेक्ट. 3 प्रकार आहे त्याच्यामध्ये. एक आहे मुळात सोशल मीडिया, जी जन्मभूमी आहे फ्रॉडची किंवा आनंदाची. दोन्ही. सोशल मीडियावर आपण जातो आनंदासाठी किंवा ज्ञान घेण्यासाठी, अपडेट होण्यासाठी, आणि दुसरं अडकण्यासाठी. स्वतःहून अडकण्यासाठी कोणीच जात नाही. पण सोशल मीडिया हा एक भाग आहे. त्याच्यातनं दुसरा वाढलेला भाग आहे मोबाईल ॲडिक्शन, आणि मग तिसरा भाग आहे सायबर फ्रॉड. हे तीनही एकमेकांचे मावस भाऊ आहेत. अच्छा. जो माणूस सोशल मीडियावर जास्ती ॲक्टिव्ह आहे तोच माणूस मोबाईल ॲडिक्शनमध्ये अडकलेला आहे, मोबाईलच्या व्यसनात अडकलेला आहे. आणि जो मोबाईलमध्ये जास्ती अडकला आहे तोच फ्रॉडमध्ये अडकतो. हे माझं आजपर्यंतचं निरीक्षण आहे. तर म्हणून मग त्याची सुरुवात काय आहे बाबा, जसं आपण म्हणतो की सर्दी लगेच होत नाही. 4 दिवस आधी थोड्या शिंकायला लागतात, मग डोकं जड व्हायला लागतं, ते सिम्पटम्स दाखवायला लागतं. तसं सोशलवर बारीक बारीक सिम्पटम्स चालू होतात की तुम्ही मोबाईल ॲडिक्शनकडे जाताय का, किंवा फ्रॉड तुमच्याकडे येतं आहे का. सोपी गणित सांगतो. फ्रॉडचे 2 प्रकार आहेत. एक इमोशनल, म्हणजे काय की तुमचे फोटो वगैरे चोरून घेऊन इमोशनली हनी ट्रॅपसारखं किंवा फोटो मॉर्फिंग करून तुम्हाला ब्लॅकमेल करून लुटणं. आणि दुसरं आहे फायनान्शियल फ्रॉड, म्हणजे आर्थिक लूट. आता आमच्यासारखे लोक, एक्सपर्ट्स लोक, आम्ही शक्यतो इन्व्हेस्टिगेशन करताना इमोशनल फ्रॉड जे घडलेले आहेत त्याला प्राधान्य देतो, कारण त्याच्यात आयुष्याचा प्रश्न असतो. पैसा तुमचा गेलेला नंतर तुम्ही कमवून उभे राहू शकाल, पण एखाद्याचं सुसाईडपर्यंत जातं इमोशनलमध्ये, म्हणून त्याला प्राधान्य आहे. आणि हे सगळे दोन्ही फ्रॉड, इमोशनल आणि फायनान्शियल, हे सुरू कुठून होतात? मेसेंजरमधनं, फेसबुकच्या किंवा इंस्टाग्रामच्या. व्हॉट्सअपवरनं सुरू होणारे फ्रॉडची संख्या कमी आहे, कारण व्हॉट्सअप हा पर्सनलाइज नंबर आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडं जो नंबर सगळीकडे आहे तोच व्हॉट्सअपला आहे. बरोबर. तुम्हाला जर सिक्युअर्ड राहायचं असेल तर मी सुरुवातीला पहिल्या भागात सांगितलं आहे, परत एकदा नवीनच्या भागामध्ये सांगतो. बँकिंगचा फोन सेपरेट ठेवा. तो साधा फोन घ्या, 7-8 हजाराचा चालेल. आणि बँकिंगच्या व्यतिरिक्त सरकारी डॉक्युमेंट, रेशन कार्डचे झेरॉक्स, सगळं त्या फोनमध्ये ठेवा. आणि दुसरा फोन ज्याच्यावर सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये बाकी महत्त्वाचं काही ठेवू नका, आणि सोशल मीडियाचा तो फोन वापरत राहा. हे केलं तर तुम्ही बऱ्याच गोष्टीला आळा घालू शकता. आता सुरुवात कुठून होती तर मेसेंजरमधनं तुम्हाला संपर्क साधला जातो. तर मेसेंजरवर आलेल्या मेसेजला कधीही विश्वास ठेवू नका. अच्छा. जरी तो तुमच्या परिचित माणसाचा DP वरनं आला असेल तरी, कशावरून त्याचं अकाउंट हॅक झालं नसेल आणि तुम्ही त्याला उत्तर द्यायला जाताय. समजा मेसेज येतो, अरे धनंजय, किंवा माझ्याच घरच्यासारखा DPचा, माझ्या भावाचा वगैरे, अरे मी अमुक ठिकाणी जरा घाटात अडकलोय, गाडी बंद पडली आणि पेट्रोल पंपावर मला जर पैसे कमी आहेत, मला जर 1,000 रुपये पाठव. विचारही करत नाही लोक. 1,000 रुपये पाठवून मोकळे होता. किंवा काही वेळेला मेसेंजरवरती येतं की तुमचा मोबाईल नंबर पाठवा. आपल्याला वाटतं की चला, अरे हे आपल्या ओळखीचेच येत नसेल, त्यांच्याकडे कदाचित कुठे मिस झाला असेल नंबर, बरोबर, म्हणून पाठवला जातो. पण यातही फसवणूक घडू शकते का? नक्की घडू शकते. तुमचा मोबाईल, मी परत एक वाक्य नवीन श्रोत्यांना पण सांगतो, तुमचं मोबाईल हे तुमचं कॅरेक्टर झालेलं आहे. तुम्हाला तुमचं कॅरेक्टर जपायचं असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल प्राणपणाने जपावा लागेल. तुमचा मोबाईल नंबर हे तुमचं कॅरेक्टरचं सर्टिफिकेट आहे. ते उठसूट कोणालाही देऊ नका. आणि ज्याला तुमच्यापर्यंत पोचायचं आहे तो कसंही करून तुमच्यापर्यंत पोचतो. तुमचा नंबर सोशल मीडियावर कुठेही नसताना आज मी आकाशवाणीच्या स्टुडिओत आहे, जर चांगल्या कामासाठी एकमेकांना कॉल करून बोलून घेऊ शकतात, मध्यस्थ गाठू शकतात. तुम्ही
जाहीर करता नंबर आणि तुमचा नंबर चुकीच्या लोकांकडे जातो. सोशल मीडियावर सुद्धा आपल्याला म्हणजे फेसबुकवर सुद्धा विचारलं जातं की तुमचा नंबर इथे द्यायचा आहे का, कनेक्ट Correct. कराल तुम्ही अधिक लोकांना. हो, त्यांना त्यांचा धंदा करायचा आहे. हम्म. कारण तुम्ही काय काय दिवसभर वागताय ते नोंद केली जातीये त्यांच्याकडे आणि मग उद्यापासून तुम्हाला त्या टाईपच्या जाहिराती सुरू होतात. हा. तुम्ही कॉलवर कुणाशी बोलत असाल आणि नेट तुमचं चालू असेल, समजा तुम्ही बोललात की आज माझा संध्याकाळपासून टीव्हीच खराब झालाय, मग अमुक टीव्ही कुठला चांगला आहे, मग तुम्ही मैत्रिणीशी गप्पा मारताय, हा. दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या मोबाईलवर टीव्हीच्या जाहिराती सुरू होतात. अगदी खरं आहे. अगदी घरात सुद्धा आपण एकमेकांशी बोलत असताना नेट चालू असेल, आहे हो, म्हणजे त्याचा स्पीकर चालू आहे, तर आपण म्हणतो की अमुक एक ठिकाणी ड्रेसचा सेल लागलाय, अमुक आहे, तर सुरू इतरही होतात. 4 कंपन्यांच्या जाहिराती येतात. म्हणून मी जे म्हणतो नेहमी की काम नसेल तेव्हा नेट बंद ठेवा. फ्रीजमध्ये काम नाहीये, फ्रीजचं दार बंद ठेवा. वायफाय असतं त्यामुळे आपण आपलं चालू इंटरनेट ठेवतो पण तुमचं मोबाईल डिस्कनेक्ट करा, वायफाय चालू राहू द्या, हवं असेल तेव्हा. तेव्हाच लॉग इन व्हा. बरोबर. आणि मेसेंजरमधने आलेले कुठलेही मेसेज अगदी तुमच्या बायकोच्या नावाने आले असतील किंवा नवऱ्याच्या, विश्वास ठेवू नका. कारण कदाचित त्यांचं खातं हॅक झालेलं असू शकतं. बरोबर. कालची संध्याकाळची मुंबईतल्याच एका रिटायर्ड इन्स्पेक्टरची घटना घडली, त्याच्या नावाने 60,000 रुपये एकाने लुटलेले आहेत. बापरे. मेसेंजरला मेसेज पाठवून त्याच्या नावाने डुप्लिकेट अकाउंट काढून. हो, मध्यंतरी असंही यायचं की कुणीतरी सैन्य दलातला अधिकारी आहे, त्याच्याकडे हा. फर्निचर आहे, ते विकायचंय चांगल्या कंडिशनमध्ये, तुम्ही घ्या. तो तर फार मोठा फ्रॉड आहे. हा. आणि त्याला मध्यस्थ असतात ते तुमचेच मित्रमंडळी. हम्म. तुमच्या मित्रमंडळींना आता ओपन सांगतो मी, हे फार मोठं भांडाफोड आहे हे, की तुमचेच मित्रमंडळींना कमिशन एजंट केलं जातं अच्छा. की तुम्ही जर आम्हाला एखादा बळीचा बकरा आणून दिला तर 50,000चं आमचं फर्निचर विकलं की आम्ही फसवलं एखाद्याला, त्यातले 5-10% तुमचे, बर. अच्छा. म्हणजे 5,000 तुम्हाला मिळणार बसल्या जागी. ते असं म्हणत नाहीत बकरा आणून द्या, ते असं म्हणतात की आमचं फर्निचर विकायचंय, तुम्ही चांगल्या ओळखीचे माणसं आणून दिले आणि आमचं डील झालं तर तुम्हाला आम्ही 10% पाठवू. तुम्हाला वाटतं की चांगली गोष्ट, मध्यस्थाचं काम करतोय, हा. इस्टेट एजंट ब्रोकर सारखं, आणि तुम्ही ते चांगल्या भावनेने आपल्याच मित्राचे नंबर देता हा. आणि ते लोक तुमच्या मित्राला फसवतात. कारण विशेषतः काय झालंय, मिलिटरीच्या लोकांच्या बदल्या होतात सतत हा. आणि त्यांचं फर्निचर कायम ते घेऊन जात नाहीत, स्क्रॅप करतात. ही भावना ओळखून घेऊन हा नवीन रचलेले ट्रॅप आहेत. ही आणि माहिती तुम्हाला आहे म्हणून. व्हिडिओ कॉलवर मिलिटरीच्या ड्रेसमधला माणूस, त्याचं आयडेंटिटी कार्ड सगळं पाठवलं जातं, जेणेकरून तुमचा विश्वास मिळवला जातो. तर कृपया कधीही अशा मेसेजला थारा देऊ नका. तो नोईडाला असो, नाही तर टांझानियाला असो, नाही तर हिब्रूमध्ये असो, त्याला म्हणायचं की फिजिकली मला बघितल्याशिवाय मी खरेदी करणार नाही. बरोबर. सिंपल. खरे. त्याच्यानंतर एक महत्वाचं आणखी एक आहे, गमतीदार पण आहेत काही गोष्टी. आपल्यापैकी अनेक जणांनी त्या चुका केलेल्या आहेत, त्या तरी कृपया निदान आज जी लोक आकाशवाणी ऐकतायत त्यांनी आयुष्यात ती चूक करू नये, ही माझी कळकळीची विनंती आहे आकाशवाणीच्या माध्यमातून. तुमच्यापैकी अनेक जणांनी बघितलं असेल की तुम्ही गावाला व्हेकेशनला जाता, गोईंग टू गोवा फॉर व्हेकेशन, समर व्हेकेशन, स्टार्टेड वगैरे, स्टार्टेड, आणि ते विमानाचं चित्र टाकलं जातं, सांता क्रूज टू गोवा वगैरे वगैरे, आणि खाली कॉमेंट मित्रांच्या येतात, हॅपी जर्नी, एन्जॉय व्हेकेशन, तुम्हालाही बरं वाटतं. व्हाईट कॉलर दरोडेखोर, म्हणजे ज्याला आम्ही भामटे, सायबर भामटे म्हणतो, ते सुद्धा अकाउंट डुप्लिकेट बनवून सोशलवर आहेत. बरोबर. एक मोठा घडलेला, आता ऐकताना श्रोत्यांना हसायला येईल पण घडलेला इन्सिडन्स आहे हा. असाच एका दुर्दैवाने अशा घटनेमध्ये माझ्याच ओळखीचे लोक असतात ज्यांना माहिती मी या लाईनमध्ये आहे, तरी ते चुका करतात. एकाने टाकलं नेहमीप्रमाणे, गोईंग टू गोवा विथ माय फॅमिली अँड एन्जॉईंग समर व्हेकेशन, 4-8 दिवस घरापासून दूर आहे, किमान 4 दिवस, आणि त्यांनी विमानतळावरनं फोटो टाकला. टायमिंग होतं 10चं साधारण, कारण लोड झाल्यावर टायमिंग येतो ना तिथं, पोस्ट कधी पडली आहे. 10:30 वाजता त्याच्या बिल्डिंगमध्ये, त्याच्या पार्किंगमध्ये मोठा सामान शिफ्ट करणाऱ्या कंपनीचा टेम्पो, मोठा बोर्ड लागून, नाव घेत नाही पण ब्रँडेड नाव लावून टेम्पो उभा राहिला मोठा, आणि व्यवस्थित टाय, इनशर्ट, युनिफॉर्म केलेला मॅनेजर टाईप माणूस खाली उतरला आणि 2 माणसं घेऊन तो सेक्रेटरी वॉचमॅनला सांगितलं की अमुक अमुक फ्लॅट नंबर मधलं सामान शिफ्ट करायचंय, कारण पेस्ट कंट्रोल करायचंय. तर साहेबांनी सामान तोपर्यंत आमच्या गोडाऊनला शिफ्ट करायला सांगितले, ते सामान शिफ्ट करायला आलोय. बरं, आता एवढं तरी विचार करावा शेजाऱ्यांनी की जर सांगितलंय तर मग किल्ली द्यायला पाहिजे ना. हो ना. ह्यांच्याकडे किल्ली नसते भामट्यांकडं. ते कटावणी किंवा अशा पद्धतीने आवाज न करता तुमचं कुलूप तोडतात, दरवाजा उघडतात, आणि हे मी सिनेमातली स्टोरी नाही सांगत आहे, ही घडलेली घटना सांगतोय. आणि शांतपणे 1.5 तास त्या फ्लॅटमधल्या सगळ्या वस्तू पॅकिंग करून भरणं चालू होतं. भिंतीवरचं कॅलेंडर सुद्धा ठेवलं नाही, पायपुसणी ठेवली नाही, बापरे, डस्टबिन ठेवली नाही, सगळं घर साफ करून घेतलं.
जसं बिल्डरनी नवा फ्लॅट तुमच्या ताब्यात दिला जातो तसा फ्लॅट करून ठेवला. हे म्हणजे अविश्वसनीय आहे हे. त्याच्या पुढे सांगतो आता, म्हणजे मला त्या जो कोणी भामटा होता युनिफॉर्म मला त्याच्या बुद्धीचं कौतुक करावं असं वाटलं. चूक आहे खरं तर हे, पण लोकांनी अलर्ट होण्यासाठी त्यांनी अक्कल शिकवली आहे त्या केसमधनं. त्यांनी काय केलं, त्या रिकाम्या फ्लॅटचा फोटो काढला बर. आणि तो टेम्पो घेऊन बाहेर निघून गेला शांतपणे आणि सामान गायब. आणि संध्याकाळच्या नंतर त्या वॉलवर जाऊन त्याच्या पोस्टवर जाऊन त्याच्या कॉमेंटमध्ये तो त्याच्या घराचा फोटो टाकला आणि सांगितलं हॅपी व्हॅकेशन. बापरे, केवढं. आणि ते जे टाकलंय ते अकाउंट असतं ते बनावट असतं, त्याचा ट्रेस आउट होत नाही, पोहोचू नाही शकत. पण त्यांनी जाणीव करून दिली. हे मला उदाहरण सांगायचे श्रोत्यांना आज, की त्यांनी तुम्हाला जाग आणून दिली की तुम्ही असे करू नका. तुम्ही गोव्याला जाताय, जा, बरोबर. सांगताय कशाला. बरं, लोकांना सांगायची हौस आहे, आल्यावर टाका. बरोबर. किंवा आणखी एक घडतं की तुम्ही बघितलेलं असेल सगळ्यांनी, घरात एखादी नवीन कार आली की त्याचा फोटो टाकला जातो की मीट अवर न्यू फॅमिली मेंबर. हो, अगदी. आणि समजा ती गाडी 4 वर्षांनी जुनी झाली, तुम्ही ती विकता आणि नवीन घेता. मग त्या दिवशी जुन्या गाडीचा फोटो टाकून आज आम्ही आमचा फॅमिली मेंबर विकला असं का नाही टाकत? म्हणजे आपल्याला मिरवायला आवडतं. खरंय. ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. तुम्ही कार कुठली घेताय कुठली विकताय हे कळून लोक त्याप्रमाणे तुमच्या भोवती फायनान्शियल फ्रॉडचा सापळा रचतात. म्हणजे आता खासगीपणा हा काही उरलाच नाही आयुष्यात. तुम्ही उंबऱ्याच्या आतलं जग उंबऱ्यात ठेवा. सार्वजनिक झालेलं आहे सगळंच हे. मी सांगतो कायम की मी स्वतः जे आचरणात आणलं गेली अनेक वर्ष सोशलवर, आजही माझ्या फॅमिलीमध्ये कोण आहे कोणालाही माहीत नाही. माझे मेंबर्स, माझी ॲक्टिव्हिटी माहीत नाही. माझ्या इकडे सगळे घडलेलं, माझ्या इकडे कार आलेले आहेत, माझ्या इकडे बंगले झालेले आहेत, पण कोणालाच माहीत नाही. माझं उंबऱ्याच्या बाहेरचं जग हे सोशल आहे आणि सगळं सगळ्यांना माहीत असण्याची गरज नाही. बरं, आता सेल्फीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. फोटो काढणं हा एकेकाळी जेव्हा एका कंपनीने कॅमेरा फोन पहिल्यांदा लॉन्च केला तेव्हा त्यांची एक जाहिरात होती, अनेकांना आठवत असेल टीव्हीला, की लहान गोंडस बाळ रांगत येतंय आणि वडील त्याला शूटिंग करतायत. आणि त्यांनी कॅमेऱ्याचं लॉन्चिंग आमचे फर्स्ट टाइम इन इंडस्ट्री म्हणून ती ॲड होती. त्यावेळेला ते लहान बाळ सांगतंय, डोंट शूट विदाऊट माय परमिशन. ओ बरं, अच्छा. तर वडील हसत हसत त्याला म्हणतात चूप. तर मुलगा परत रांगत जवळ येतो आणि वडिलांना चक्क फटका देतो आणि परत एकदा सांगतो आणि टॅगलाईन येते पडद्यावर, डोंट शूट विदाऊट परमिशन. त्यावेळेला आपण ही कॉमेडीमध्ये घेतली. ॲक्च्युअली त्या वर्षी भारत सरकारने नवीन IT ॲक्ट पास केला होता सायबरमधला, जेणेकरून तुम्ही कोणाचाही फोटो त्याच्या परवानगीशिवाय काढू शकत नाही. त्याच्यामध्ये तुमचे ब्लड रिलेटिव्ह पण आले. तुमच्या बायकोचा फोटो न विचारता काढला आणि बायकोने तक्रार दिली तर तुम्ही 24 तास बिनभाड्याच्या खोलीत. ही फॅक्ट आहे. होतं कसं, अनेक जण विशेषतः कॉलेजच्या मुली कुठल्या तरी हॉटेलात जाऊन बसून ते काहीतरी एन्जॉय करण्याचा फोटो टाकतात, इटिंग पिझ्झा किंवा असं काहीतरी. तुम्ही पिझ्झा खाणं हे सोशल आहे का? सोशल मीडिया आहे ना तो. तुमचं पिझ्झा खाणं सामाजिक कार्य आहे का? नाहीये. का टाकताय? पण टाकताय. तुम्ही ते टाकताना सेल्फी काढताय, तुम्ही तुमच्या 3 मैत्रिणींची परवानगी आहे, त्याच्या मागच्या टेबलवर मी बसलोय आणि माझा इथे फोटो आलाय आणि मी जर तुम्हाला नोटीस पाठवली की माझं प्रायव्हसी तुम्ही भंग केली, त्याच्याबद्दल तुमच्यावर मी केस का करू नये, हाकनाक तुम्हाला कोर्टाच्या चक्रा घालाव्या लागतील. ह्याच्या पुढं म्हणून कोणाचाही फोटो काढताना त्यांना विचारा, मुळात तर काढायलाच जाऊ नका. बरोबर. मोबाईल ज्या वेळेला बदलायचा असतो की आता हा बरोबर चालत नाही आहे किंवा काही अडचण असेल त्याच्यात, तर त्यावेळेला आपण जुना फोन एक्सचेंजमध्ये देतो, तेव्हासुद्धा काही धोके संभवतात. खूप धोके संभवतात. नागपूरच्याच माझ्या एका आलेल्या केसचं उदाहरण आहे. अचानक तिचा एके दिवशी फोन आला की अरे माझाच फोटोला अतिशय वाईट पद्धतीने मॉर्फ केलं आहे आणि खाली घाणेरडे जोक्स टाकलेत आणि ते व्हायरल झालं आहे आणि ते मलाच एका मैत्रिणीने पाठवलं आहे. बरं. ती पॅनिक झाली होती, अक्षरशः सुसाईडसारखी. मग मी तिला शांत केलं आणि विचारलं की नेमकं काय काय झालं आहे. ती म्हणली काही नाही, मी म्हटलं तू काय फोटो बिटो काढलेत का? ती म्हणली हो, वरचा चेहरा जो आहे तो मग कुठल्या फोटोतला माहिती आहे, पण तो माझा घरगुती फोटो होता माझ्या मिस्टरांबरोबरचा, तो माझा प्रायव्हेट आहे. म्हटलं मग तो तुझ्या नवऱ्याकडे तू पाठवला होता का? म्हणजे माझ्या डोक्यात की तुझ्या नवऱ्याचा फोन हॅक झालाय का, त्या दृष्टीने चौकशी करतो. ती म्हणली नाही, नवऱ्याला नाही पाठवला. म्हणलं मग तुझा फोन हॅक झालाय का, बघितलं का तू? ती म्हणली नाही, मी चेक केलं ते. म्हणलं मग गेला कसा बाहेर फोटो? मग एक 15 मिनटं दे म्हटलं मला. आणि 15 मिनिटांनंतर माझी ट्यूब पेटली आणि मी तिला परत फोन करून विचारलं की बाई तू आत्ता बोलली तो फोन नवीन आहे का? ती म्हणली हो, तिथं बसून कसं कळलं तुम्हाला? म्हटलं ह्याचा अर्थ तू फोन एक्सचेंज केलाय? ती म्हणली हो केलाय. म्हटलं ताबडतोब
पोलीस चौकीत जायचं आणि तिथून ज्या दुकानात तू फोन घेतला एक्सचेंज केला त्या दुकानदाराला सरळ उचलायचं तिथनं चौकशीसाठी ठाण्यात आणायचं. गॅरंटेड सांगतो त्यांनी घपला केलाय. अच्छा. माझं सगळ्या मोबाईल रिपेअरिंग दुकानांवर ऑब्जेक्शन नाही. खूप चांगले पण मित्र आहेत माझे जे इमानदारीत काम करतात. पण काही लोक त्याच्यामध्ये असे आहेत की जे तुमचा फोन बंद पडलाय जेव्हा तुम्ही जाता बंद पडला म्हणून एक्सचेंज करायला जाता तर ते चालू करण्यासारखं प्रयत्न करतात, अभिनय करतात आणि सांगतात की नाही बंद आहे, चालूच होत नाही आहे. आम्ही ह्याचे फार तर तुम्हाला 3,000 देऊ शकतो. तुम्हाला वाटतं चला बंद पडलेल्या फोनचे 3 मिळाले आणि तुम्ही गेल्यानंतर तो फोन ते पद्धतशीरपणे ॲक्टिवेट करतात, चालू करतात आणि त्याच्यातली गॅलरी, त्याच्यातले फोटो, विशेषतः जे तुमचं कॅरेक्टर असतं, तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट, तुमचे मित्रपरिवार, त्याचं व्हॉट्सअप चॅट, त्या सगळ्याची चोरी होते. सगळी चोरी होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला लुटलं जातं किंवा असे ब्लॅकमेल केलं जातं. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आता एवढी गरिबी नाही राहिलेली एक्सचेंज फोन करून पैसे मिळवण्याची. कंपन्या एक्सचेंज बायबॅक ऑफर देतात पण माझं असं म्हणणं आहे की शक्यतो ते टाळा. सरळ तुमचा जुना फोन बंद पडलाय असं वाटलं चालत नाही तर माळ्यावर टाकून द्या. ते तुमचं कॅरेक्टर आहे ते गाठोड्यासकट माळ्यावर पडू द्या आयुष्यभर. फोन एक्सचेंज करू नका. जर तरी पण कोणाला करायचाच झाला तर खूप डिटेल्स प्रोसिजर आहे जे टेक्नो सेव्ही आहेत त्यांनी ती करावी. थोडक्यात सांगतो त्यात कॉर्ड जोडा त्याला आणि लॅपटॉपला सगळा डाटा उतरवा टोटल. म्हणजे आपणच घरी रिकामा करायचा आधी. पूर्ण घर रिकामा करायचं थोडक्यात मोबाईल आणि नंतर फॅक्टरी रिसेट या मोडवर तो फोन टाकायचा आणि तो 2दा करायचा. बर. आणि मग तो फार तर फोन एक्सचेंज करा. अच्छा. शक्यतो टाळा. फोन हॅक होतो म्हणजे नेमकं काय ते कसं ओळखायचं? फोन हॅक होतो म्हणजे त्याचे सुमारे 1947 प्रकार आहेत. बापरे. तर थोडक्यात गमतीदार सांगतो. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची उत्सुकता असते, उत्सुकतेपोटी तुम्ही काय काय करता ते सगळे हॅकर लोकांनी सायकोलॉजिकली ते ट्रॅप रचलेले आहेत. उदाहरणार्थ आजकाल काय माहिती का, व्हॉट्सअपला शक्यतो तुम्ही ॲटो डाउनलोड नाही ठेवत, कोणीच मॅन्युअल ठेवतो. त्याच्यामुळं फोटो दिसला तर ब्लर दिसतो किंवा व्हिडिओ आला तरी ब्लर दिसतो. त्याच्यासोबत तुम्हाला टेक्स्ट येतं फक्त. फॉर एक्झाम्पल की या व्हिडिओमध्ये तुम्ही दिसताय पहिल्या रांगेत. अच्छा. तर तुम्हीच आहात का जरा बघून सांगता का? आता आपण अनेक वेळेला कुठल्या तरी कार्यक्रमात गेलेलो असतो. किंवा दुसरा की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही छान डान्स करताय, कळलं नाही आम्हाला कधी डान्स केला हा. आता तुम्ही कुणाच्या तरी लग्नात नाचलेला असता, कुणातरी पार्टीत काहीतरी नाचलेला असता, तुम्हाला आठवत नाही, तुम्ही उत्सुकतेने क्लिक करायला जाता त्या लिंकला आणि त्या क्षणी त्या लिंकमध्ये मालवेअर आणि ट्रोजन यासारखे असे आणखी काही व्हायरसचे प्रकार आहेत ते तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतात आणि इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या फोनचा ॲक्सेस हॅकरकडे जातो. ॲक्सेस जातो म्हणजे काय, ग्रामीण लोकांना कळावं म्हणून सांगतो. तुमच्या फोनचा डुप्लिकेट फोन दुसरीकडे तयार होतो. मग तुम्ही म्हणाल मला काय फरक पडतो. पण बाबांनो, तुम्ही साधी 10 रुपयाची कोथिंबीर घ्यायला गेलात तरी तुम्ही गुगल जेव्हा ते पे करता UPI करता त्यावेळेला तुम्ही आधी पिन टाकता, मग पासवर्ड टाकता, मग 10 रुपये गेल्याचं टाकता. हे सगळं तो तिथं बसून बघतोय. धोक्याचं त्याच्या पुढचं आहे. त्याच्यानंतर बँकेचा तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या खात्यातनं अमुक अमुक रक्कम डेबिट झालेली आहे. त्याच्या पुढचं वाक्य आणि आता बॅलन्स एवढा शिल्लक आहे. हे सुद्धा तो वाचतोय तिथं बसून. बरं. त्याला पिन माहिती झालाय, पासवर्ड माहिती झालाय आणि बॅलन्स किती माहिती झालाय. दुसऱ्या मिनिटाला तो तिकडनं लॉग इन होतो, तो पासवर्ड पिन टाकतो आणि सगळे पैसे पळवून घेऊन जातो. फोन हॅक म्हणजे हे सगळ्यात सोपं उदाहरण साध्या भाषेतलं. सिरियस भाषेतलं नात्यांमध्ये ब्लॅकमेल करणं चालू आहे. म्हणजे समजा अभिमान स्टोरी आजही घराघरात घडतीये. म्हणजे वरचढ कोण दोघांपैकी कोण जर असेल तर जो कमी मागे पडलेला आहे त्याच्यामधला अहंकार जागा होतो आणि तो आपल्याच पार्टनरला ब्लॅकमेल करायला लागतो. त्याच्यासाठी काय होतं तर हॅक होणं म्हणजे काय की तुमचं सगळं गुगल लोकेशन ॲक्सेस मिळवणं. आजकाल सगळेजण लोकेशन मॅप वापरतात. त्याच्यामध्ये तुम्ही कुठं कुठं जाता हे सगळं नोंद होते आणि मग तुमच्यावरती त्या दृष्टीने ब्लेम केले जातात. तू तर पुण्याला चाललो म्हटला होता, लोणावळ्यात काय करत होता. अच्छा. आता मी चहा प्यायला थांबलो होतो, 15 मिनिटं लागतात चहाला, अर्धा तास कसा गेला, कारण तिथं नोंद आहे सगळी. म्हणून मी त्याच्यासाठी सोपं सांगतो. हिस्ट्री ऑफ नावाचं जे मी टिप सांगितली आहे, लोकेशन शक्यतो तर वापरूच नका. मी आयुष्यात कधीही लोकेशन वापरलं नाही, माझं कधीही अडलं नाही. आपले आई वडील बैलगाडीतनं फिरलेले आहेत, गावोगावी फिरलेले आहेत. कुठं लोकेशन होतं तेव्हा
पत्ता विचारत जाण्यातली जी मजा आहे ती घालवून बसलोय आपण. मी आजही कारची खिडकी खाली करून मी विचारतो पानवाल्याला, हॉटेलवाल्याला की बाबानो गेट नंबर 2 कुठे आहे आकाशवाणीचं. मग ते सांगतात की हां ऐसा जाओ. ते करा, पण तरीही तुम्हाला जर वापरायचंच असेल लोकेशन तर संध्याकाळी बसल्यावर त्या लोकेशनची हिस्ट्री सगळी कंप्लीट डिलीट करा. यूट्यूबला जाता, दिवसभर बघता, संध्याकाळी तिथली हिस्ट्री सगळी डिलीट करा. फेसबुकला जाताय, तिथली हिस्ट्री सगळी डिलीट करा. ईमेलला सगळी हिस्ट्री डिलीट करा. रोज करावं असं नाही वाटलं, कायमस्वरूपी त्याची हिस्ट्री बंद ठेवा. फेसबुकला करायचंय का मी कुठं जातोय, मी कोल्हापूरला जाईल नाही तर सोलापूरला जाईल, तुला काय करायचंय. बरोबर. स्पॅम कॉल्स जे येतात त्याच्या बाबतीत काही सांगू शकाल का मला? स्पॅम कॉलचं कसं आहे माहिती का मॅम, तुम्ही जर चांगल्या पद्धतीचा अँटीव्हायरस टाकला असेल तर 60-70% स्पॅम कॉल आपोआप रोखले जातात. अच्छा, बरं. आणि रेड नोटिफिकेशन येतं की आम्हाला असं वाटतं की स्पॅम कॉल आहे, तरी तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या. सावध केलं जातं. बरोबर. हा एक भाग आहे. दुसरा, तुम्ही एक फिजिकली अर्ज द्यायचा असतो. तुमचा जो सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे DND नावाने, डू नॉट डिस्टर्ब, तर तो अर्ज द्यायचा कंपनीत आणि त्याची प्रत स्वतःकडे ठेवायची. आणि त्याच्यानंतर जर असा काही आला कॉल, सरळ त्या कंपनीवर तुम्ही नुकसान भरपाईची केस करू शकता पोलिसांच्या मदतीने. अच्छा. आपल्याला सगळं घरबसल्या मिळवण्याची सवय झालेली आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करता येतात आणि त्याच्यातही खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक घडते. तर याबाबतीत सांगाल का काही? ह्याच्यात 2 प्रकार आहेत. माझं पहिलं म्हणणं आहे, मी तुम्हाला कदाचित वाटेल असं की मी परत जुन्या काळाकडे घेऊन जातोय का काय. सायबर फ्रॉड एवढे वाढणार आहेत की सामान्य माणूस म्हणेल की हे सगळं बंद करू आणि जंगलात जाऊन गुहेत राहू, कंदमुळं खाऊ, वल्कलं नेसू, सुखाने जगता येईल. बरं. तर सध्या तरी कमीत कमी काही जुन्या पद्धती आहेत ज्या आउटडेटेड झाल्या त्या परत रिवाईव्ह करा. दुकानात जाऊन कपड्याला हात लावून टेक्स्चर चेक करून खरेदीचा आनंद आता कमी झाला आहे. बरोबर आहे, अगदी. आणि तुम्हाला पार्सल रिटर्न बेसिसवर लोकांनी सुरू केल्यामुळं दुकानदार रिटर्न घेत नाही. वापरलेला कपडा ऑनलाईनचे रिटर्न घेतात. ह्या एका गोष्टीवर त्यांनी मार्केट मारलेलं आहे. पण त्याच्यात धोके पण आलेत. जसं आम्ही सांगतो की बैलगाडींनी जात होतं, ॲक्सिडेंट होतच नव्हते. एक्सप्रेस हायवे आले, ॲक्सिडेंट वाढले. पण म्हणून तुम्ही गाडी चालवायचं बंद केलंय का? आता सुरक्षितपणे गाडी चालवा. आमचं म्हणणं एवढं आहे. ऑनलाईन खरेदी करताना सावधपणे 4 ठिकाणी खात्री करा. सगळ्यात मोठे जे 2 पोर्टल आहेत, मी नाव नाही घेत, सगळ्यांना माहिती आहेत ते ऑनलाईनचे, त्याच्याच नावाचे डुप्लिकेट 26 ॲप मी स्वतः शोधून काढून जाहीर केलेत. अरे बापरे. सामान्य माणसाला कळतच नाही की हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. स्पेलिंग मध्ये थोडासा बदल असतो किंवा त्याच्या डिझाईन मध्ये थोडा, किंवा त्याच्या वेब पोर्टलच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना सांगून ठेवतो. ती एक आयडिया. बरं झालं. बऱ्याच डोमेन नेम मध्ये अधिकृत जर असेल तर HTTP नंतर S लागलेला असतो. S जर नसेल तर ती डुप्लिकेट आहे, बिंदास समजा. बरोबर. म्हणजे वेबसाईट ओळखणं. दुसरं, एखादी फाईल आली आहे तुम्हाला कृषी ग्राम सडक योजनेअंतर्गत किंवा भारत सरकारच्या योजनेअंतर्गत तुम्हाला 50,000 रुपये सबसिडी मिळणार आहे, तर खालील लिंकला क्लिक करा. त्याच्या पुढं त्या लिंक खरी आहे की नाही ते बघण्यासाठी सुद्धा उघडायला जाऊ नका, तुमचा फोन हॅक होणार आहे. त्याच्या पुढे APK ही अक्षरं असतील लिंकच्या शेवटी. ती लिंक आयुष्यात कधी उघडू नका. ती माहिती घेऊन जवळच्या तलाठी, ग्रामसेवक, ई-सेवा केंद्र, तिथं जाऊन चौकशी करा की अशा नावाची काही योजना आली आहे का. त्यांच्याकडे ते अधिकृत असतं. बरोबर. APK फाईल शक्यतो व्हायरसच्या असतात जे तुमचा फोन खाऊन टाकतात. त्याची काळजी घ्या. दुसरं, नवरा बायको, तुम्ही कुरिअरचं म्हणालात, हल्ली शहरांमध्ये दोघंही जण नोकरी करणारे आहेत. अशा ठिकाणचा मी परवा गेल्या महिन्यात शोधून काढलेला फ्रॉड आहे हा. नामांकित कुरिअर कंपनीच्या नावाने स्टिकर बनवली गेलेली आहेत. अच्छा. आणि तुमच्या दारावर चिकटवलं जातं, तुमच्या नावाने कुरिअर आलेलं आहे, पण घर बंद होतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर पार्सल हवं असेल, तिथं आम्ही QR कोड दिलाय, तो स्कॅन करा. त्याच्या पुढचं आणखी 3 स्टेप खाली दिलेले असतात. त्याच्यानंतर तुम्ही *# अमुक नंबर दाबा, त्याच्यानंतर मग *# हा दाबा, आणि मग तुम्हाला पार्सलची रिक्वेस्ट तुम्हाला येईल. मग तो नंबर येईल, तो तुम्ही आम्हाला पाठवा त्या QR कोडवर. ॲक्च्युअली तसं काहीच नसतं. पहिला QR कोड स्कॅन केला की तुमचा फोन हॅक झालेला असतो. मग *# जे जो काही नंबर सांगतात तो झाला की तुमचा पूर्ण ॲक्सेस तुम्ही स्वतः त्याला देता. आणि तिसऱ्या वेळेला ते सांगतात की आता तुमचा कंप्लेंट नंबर तुम्हाला येईल 4 आकडी, तो फक्त आम्हाला पाठवा क्रॉस चेकसाठी. तर तो 4 आकडी नंबर नसतो, तो बँकेचा तुमच्या OTP असतो. तोपर्यंत त्यांनी तुमच्या खात्यावर लॉग इन झालेले असतात. बापरे. आणि तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर समजून OTP देऊन टाकता आणि तुमचं खातं तिकडे नील होतं. बापरे. आता ह्याच्यावर उपाय काय?
अत्यंत जोखमीचं झालंय हे सगळं. तर उपाय इतकाच आहे की तुम्ही खरोखर कुठलं कुरिअर मागवलंय का घरात विचारा आधी. हे कुठून आलं पार्सलच्या? कुठून आलं? घरचे म्हणतील नाही आम्ही काही नाही मागवलं. मग तुम्हाला त्यावेळेला संशय जागा व्हायला पाहिजे, पण होत नाही लोकांचा. आणि घालवलेत लोकांनी लाखांनी पैसे. का तर कुणीतरी मला सरप्राईज एकाने मला सांगितलं की मी इतका फेमस आहे की मला एकाने गिफ्ट म्हणून फॅननी पाठवलं असेल असं मला वाटलं, आणि तो घालून बसला 1.5-2 लाख रुपये. बापरे. तर अशा वेळेला ते जे कंपनीचं नाव टाकलेलं आहे त्यांच्या अधिकृत नंबरवर कस्टमर केअरवर फोन करा की बाबांनो तुमच्या नावाचं असं असं काही माझ्या दारावर लावलंय, तर माझं काही असं पार्सल तुमच्याकडे रजिस्टर एंट्री झाली आहे का? 99% वेळेला ते सांगतील नाही असं काहीच नाही आहे. बरं. तुम्ही पॅनिक का होता? नका होऊ. आणि दुसरं म्हणजे आपल्याला फुकट काहीतरी मिळणार आहे ह्याचा एक लोकांना फार मोह पडतो. हो. आता माझ्या एका भाषणामध्ये मी OTP सांगतो की OTP काही झालं तरी कुणाला द्यायचं नाही. आता लोकांना पाठ झालंय ते. बरोबर. काही हो, घरच्यांनी मागितलं तरी OTP द्यायचा नाही, मी सांगितलेलं आहे. कारण तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर माझं एका ठिकाणी लेक्चर होतं पुण्यामध्ये, ते झालं आणि संध्याकाळी एका ज्येष्ठ नागरिकांचा फोन आला मला चिडलेल्या आवाजात, माझे 2 लाख रुपये गेलेत आणि ते मला तुम्ही वसूल करून द्या. अच्छा. म्हणलं झालं काय? तर ते म्हणाले की काय नाही, तुम्ही सांगितलेलं होतं OTP द्यायचा नाही. मला एक फोन आला आणि त्यांनी काहीतरी मागत होते आणि मग नंतर ते काहीतरी आकडा आला, KYC करायचे बँकेतनं बोलतोय, तुमचं KYC अर्धवट राहिले असं ते काहीतरी बोलत होते. आणि मग शेवटी 4 आकडी नंबर आला आणि ते म्हणले की तो OTP येईल तुम्हाला, तो आम्हाला द्या. हा माणूस म्हणतोय ज्येष्ठ नागरिक त्या भामट्याला की डीडींनी सांगितलंय की OTP कुणाला द्यायचा नाही, मी देणार नाही. तो हुशार निघाला जास्ती भामटा. तो म्हणला की अहो चुकून काका मी OTP बोललो, तो ऍक्च्युअली KYCचा पिन आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर. ओ अच्छा. तो द्या मला. तरी बाबा अडून नाही मी देणार नाही. तो मग म्हणला हरकत नाही काका देऊ नका, फक्त वाचून दाखवाल निदान काय आलंय ते, म्हणजे आम्ही इकडं कागदावर लिहून घेतो आणि प्रोसेस करतो. आणि यांनी तोंडाने वाचून दाखवला. अरे बापरे. आता हसावं का रडावं? आणि ते मला सांगत होते की तुम्ही सांगितले की पाठवायचा नाही कोणाला, मी तर पाठवलं नाही. अहो म्हणलं काका तुम्ही तोंडाने पाठवलाय. तर ह्या कॉमेडी उदाहरणातनं तुम्ही एक लक्षात घ्या की ह्याच्यातनं तुम्हाला द्यायचा नाही म्हणजे कुठल्याच माध्यमातून द्यायचा. बरोबर. म्हणजे पाठवायचा नाही, बोलून सांगून सुद्धा कधीच नाही, कधीच नाही. आता तुम्ही ज्येष्ठ नागरिकाचं एका उदाहरण दिलं, तर पेन्शनच्या बाबतीत सुद्धा काही स्कॅम घडवले जातात किंवा तुमची जीवन विम्याची LICची पॉलिसी मॅच्युअर झाली आहे आणि त्याचे पैसे जमा करायचे आहेत, त्याच्यासाठी आम्हाला अकाउंट डिटेल्स पाठवा वगैरे, अशा तऱ्हेचे जे स्कॅम येतात भरपूर आहेत. त्यातल्याही घटना विशेष म्हणजे, आणि त्याच्यात सुद्धा लाखो रुपये तरुणांनी घालवलेत. तरुणांसाठी ह्या जागृतीचा हा फ्रॉड मी सांगून ठेवतो माहिती. शक्यतो ते अशी लोक गाठतात की ज्यांचं वय 30 ते 35 आहे. अच्छा. नुकतंच त्यांच्या नोकऱ्या लागलेल्या आहेत, ज्याचा अर्थ की त्यांचे वडील एकतर स्वर्गवासी आहेत, असेच लोक गाठतात. किंवा जे स्वर्गवासी आहेत त्यांच्या मुलांना गाठतात. कित्येक ठिकाणी डेड पास काढला जातो, तिथनं डाटा लीक होतोय, आज किती जण डेड झालेत. अच्छा. मग त्याच्या नावावरनं त्याच्या पत्त्यावरनं तिथनं ट्रेस आउट काढलं जातं माहिती. आणि मग त्या मुलाला सांगितलं जातं फोन करून की तुझ्या बाबांची पॉलिसी होती आमच्याकडं, आम्ही बेंगलोरच्या अमुक अमुक नामांकित नाव घेतलं जातं की त्या कंपनीतनं बोलतोय, त्यांनी आम्हाला PR नेमलेलं आहे कंपनीने, तर तुमची पॉलिसीची मॅच्युरिटी होऊन गेलेली आहे, बाबांनी तुमच्या रिन्यू केलं नाही आहे, पण तरीही ते आपण आता करू शकतो रिन्यू. एक नॉमिनल तुम्ही रक्कम भरायची आहे आणि तुम्हाला असं सांगितलं जातं फॉर एक्झाम्पल की तुम्हाला फक्त 20,000 भरायचे आहेत, तुम्हाला साधारण 22 लाखाच्या आसपास रक्कम मिळू शकते. अच्छा. आता 20,000 भरल्यावर 22 लाख मिळणार म्हणल्यावर सामान्य माणसाला मोह पडणार आहे. आणि मग तुम्ही पैसे भरता आणि ते पैसे वाया जातात आणि 4 दिवसांनी तुम्ही फॉलोअप करायला घेतल्यावर कळतं की तो फोनच लागत नाही. कारण असे त्यांनी दिवसभरात 20 लोकांना फसवलेलं असतं आणि ते नंतर सिम कार्ड काढून फेकून देतात. त्याच्यामुळं असा कुणाचा फोन आला तर त्याला म्हणायचं की ती मॅच्युअर्ड कर आणि तूच घेऊन ठेव आणि माझा हा पोस्टल ॲड्रेस, ते कॅश घेऊन ये, त्याच्यातली बाकीची मी तुला देतो, हे सांगायचं. तशीच गोष्ट पेन्शनच्या बाबतीत पण आहे. पोस्टल ॲड्रेस देणं हे सुद्धा धोक्याचं आहे, पण त्याच्यासाठी फायदा असा आहे की पोस्टल ॲड्रेस लँडमार्कचा द्यायचा, डिटेल सिटी नंबर सर्वे नंबर नाही द्यायचा. जुन्या काळात पत्र कसं यायचं आपल्याला, याच्या मागे त्याच्या पुढे त्याच्या खाली, तसा पत्ता द्यायचा. आणि दुसरं अशीच विम्यासारखी पेन्शनची पण फ्रॉड चालू आहेत किंवा PFचे फ्रॉड चालू आहेत, प्रॉव्हिडंट फंडाचे, की त्या ऑफिसमधनं बोलतोय आणि तुमच्या वडिलांचा प्रॉव्हिडंट फंड क्लेम केला गेलेला नाही आहे, तर तुम्ही 4 दिवसात नाही केला तर तो अनक्लेम होऊन सरकारकडे जमा होईल. आता तुम्ही फंड नाही वापरला तर तो अनक्लेम्ड जातो, हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. आणि ती रक्कम मोठी सांगितली जाते. तुमच्या वडिलांचे साधारण 12 लाख रुपये जमा आहेत, 14 लाख जमा आहेत,
तर तुम्हाला फक्त याच्यासाठी 14,000 भरायचे आहेत नियमाप्रमाणे, त्याची पावती पण तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही मोहात पडता. तर कृपया असं करू नका. ते ज्या डिपार्टमेंटचं सांगतायत त्या डिपार्टमेंटच्या जवळच्या स्थानिक ब्रँचला जाऊन भेटा. समजा विम्याचं सांगितलं, जवळच्या विमा एजंटला भेटा किंवा विमा ऑफिसला जाऊन भेटा. ते कर्मचारी तुम्हाला नक्की मदत करतील. पेन्शन ऑफिस नागपूरलाच जरी असलं सरकारी कर्मचाऱ्यांचं, तरी स्थानिक तुमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जाऊन तिथल्यानं कनेक्ट लावून घेऊ शकता. बरोबर. खात्री केल्याशिवाय उगाच कोणाला कुठचीही माहिती देणं मोहाच्या आणि मागं पडू अधिक- नका. हो, आणि अधिक पैशाच्या मोहात पडण्यात अर्थ नाही. महिला ज्या असतात त्या सुद्धा अशा फसवणुकीला बळी पडतात. तर अशा काही केसेस आणि त्याचा काही विशिष्ट वेळ असतो का? असतो. गंमत म्हणजे जसं मी म्हणालो, फायनान्शियल फ्रॉड शुक्रवारी दुपारनंतर जास्ती घडतं, तर शुक्रवार घातवार लक्षात ठेवा. ते शनिवार बँका बंद असल्यामुळं. तर शुक्रवारी फायनान्शियल करायचंच नाही ट्रान्झॅक्शन, शक्यतो इमर्जन्सी. तसंच महिलांना सांगून ठेवतो, तुमच्या वर्किंग आवर्समध्ये महिलांच्याकडनं जास्ती सायबर फ्रॉड झालेले आहेत, म्हणजे अडकल्यात, सापळ्यात. हां हां. वर्किंग आवर्स म्हणजे काय? सकाळी 7 ते 9:30 ही महिलांची वर्किंग आवर आहे सगळ्या शहरातली, की त्याच वेळेला नोकरीवर निघण्याची तयारी असते. मिस्टरांना डबा द्यायचा आहे, मुलांचे डबे करायचे आहेत, गॅसवर एकीकडे भात ठेवला, इकडे तांदूळ ठेवले, तिकडे काय जे आहे ते ठेवलेलं आहे, स्वयंपाक आणि एकीकडे काम चालू. कानाला फोन लावून आईचा फोन चालू आहे किंवा बहिणीचा माहेरचा फोन चालू आहे. ती चालू असतानाच मेसेज येतो हां. काहीतरी, की यू आर विनिंग द लॉटरी, तुम्ही गेल्या आठवड्यात मॉलला गेला होता, त्यातून तुमचा लकी नंबर निघा. असे सर्वसामान्य ठरलेले ठोकताळे जिथं तुम्ही फिरता हां. त्याचं नावं घेतली जातात. आणि तिथं तुम्ही सिनेमाला गेला होता, ते तुमच्या तिकिटाच्या नंबरवरनं लकी ड्रॉ लागलेला आहे आणि तुम्हाला टीव्ही मिळालेला आहे किंवा तुम्हाला काय सोफा मिळालेला आहे हां. किंवा तुम्हाला 50,000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. तर ते हवं असेल, रिडीम करायचं असेल तुम्हाला, तर खाली लिंकला क्लिक करा. बायका नादात इकडं गॅस, तवा, पोळी, भाजी ओके ओके देत जातात. मध्ये ते येतं 4 आकडी OTP, ते पण ते बोलण्याच्या नादात ते काढून घेतात तुमच्याकडनं आणि तुमचं खातं रिकामं होतं. बापरे. आणि 10 मिनिटानंतर बँकेचा मेसेज येतो, तुमचं खात्यामध्ये आता मिनिमम बॅलन्स 500 रुपये शिल्लक आहे, जे 15 मिनिटापूर्वी 4 लाख होता. तर महिलांना माझी सगळ्या विनंती अशी आहे, कृपया वर्किंग आवर्समध्ये काही झालं तरी फोन अटेंड करायचे नाहीत. कारण आपलं चित्त एकतर त्यात होत नाही. त्यातून दुसरी दुर्घटना अशी घडते की तुमच्या हातापायाला तवा पोळतो, जखमा होतात, ती नुकसानीचं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा सांगतोय की पहिल्या रिंगला कधी फोन उचलू नका ज्येष्ठांनो. 4, 5, 8 रिंग होऊ द्या, रिंग होऊन फोन बंद होऊ द्या. कित्येक हॉस्पिटलचे डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत, महिन्यातनं किमान 4 ते 5 पेशंट येत आहेत बाथरूममधनं फोन घ्यायला धावत येताना पडलेले गुडघ्यावर. तर का धावताय? शांतपणे सावकाश आवरा. काम. आणि आता सुदैवाने फोन कॉल फ्री आहेत, मिस कॉल बघा आणि नंतर कॉल करा शांतपणे. आणि समजा जवळचाच कोणाचा असेल, समजा बायकोचा फोन असेल, हा. सांगा मी वॉशरूमला 2 मिनिटांनी होतो. करा. फोनच अटेंड नाही करायचा. फोन अटेंड नाही करायचा. पहिल्या रिंगला, दुसऱ्या रिंगला. सायन्स कारण सांगतो, तुम्ही घाईघाईत जेव्हा असं फोन अटेंड करायला जाता तेव्हा तुमचं BP थोडं शूट झालेलं असतं. कोणाचा फोन आलाय, काय आलंय, काय होतंय काय माहिती. आणि त्यात आंघोळ करून असताना तर ऑलरेडी प्रेशर वाढलेलं असतं. हा. त्या नादात जर तुम्ही फोन घेतला तर समोरचा माणूस जर भामटा असेल, तुम्हाला किरकोळीत उल्लू बनवतो. बरोबर. आता अशा प्रकारे आपण फसवले जाऊ नये ह्याच्यासाठी कार्यक्रमाच्या ह्या भागाच्या शेवटाकडे आले असताना आम्हाला काय टिप्स द्याल? एकच टीप देतो आणि ती अत्यंत प्रभावी टीप आहे, जी मी शोधलेली आहे, जी काही जणांना माहिती आहे, कानावर गेली आहे. कॉमेडी एक जाहिरात येऊन गेली एका कंपनीची, त्याच्यामध्ये ही टॅगलाईन होती. तीच टॅगलाईन मी माझ्याकडे अडॉप्ट केली, बदलून माझ्या पद्धतीने. सायबरमध्ये अडकायचं नसेल तर प्रत्येकाने हा डायलॉग लक्षात ठेवा, गुरुमंत्रासारखा. धनंजयनी गुरुमंत्र दिलाय समजा आज, वो बुलाती है मगर जाने का नाही. हा. अच्छा. किंवा वो बुलाता है मगर जाने का नाही, हे महिलांनी विचार करायचा. मग तुम्ही कुठल्याही जाळ्यात अडकणार नाहीत. कारण ती बोलवणार, मोहात पाडणार आणि तुमचा विश्वामित्र होणार. ते होऊ देऊ नका, मोहात पडू नका. परत एकदा सांगतो, ज्या शहरात लालच, मोह, माया वास्तव्य करतंय त्या शहरातले लुटारू कधी उपाशी मरत नाहीत. तुम्ही मोहात पडताय 10-5 हजाराच्या, नका पडू. प्रामाणिक कष्टाने आपल्या आई वडिलांनी जसं आपल्याला वाढवलं तसं तुम्ही स्वतः कष्टाने वाढा, तोच वारसा मुलांच्या अंगामध्ये येऊ द्या. मग मुलं पण तुमचे मोबाईल ॲडिक्शनमध्ये जाणार नाहीत आणि ते अडकणार नाहीत. आजोबांनी तुम्हाला जे शिकवलंय ते तुमच्या मुलांना आपण शिकवतोय का? नाही. आपण शिकवतोय, अरे जरा मला ते पेस्ट संपली, ऑनलाईन जर अमुक कंपनीवरनं मागवून दे 10 मिनिटात. आणि आजकाल 10 मिनिटात तुमच्याकडं पिझ्झा अर्ध्या तासात. पण एक कंपनी मी परवा ऐकलं, 10 मिनिटात तुमच्या दारात रेशन. म्हणजे तुम्हाला किती आळशी बनवलं चाललंय. खरंय. का? त्याच्यामुळे दुकानदार आणि तुमचे संबंध होते ते ऋणानुबंध कमी झालेत.
आठवतंय का तुम्हाला हे सगळं रेडीमेड आणल्यामुळे तुमची एक जमात नष्ट होत चालली भारतीय संस्कृतीतनं. खरंय, माणसाचा माणसाशी संबंध संपर्क हा म्हणून मी म्हणालो लोकेशन मी का नाही वापरत. बोलत बोलत विचारत जाऊ 10 माणसं भेटतात, वेगळे संस्कार भेटतात, वेगळं चहापाणी होतं. मी भारतभर नाही जगभर फिरतो, कधीही मी वापरत नाही लोकेशन. जवळच्या माणसाला गाठा, पानटपरी गाठा, त्याला विचारा लाल किल्ला कुठे आहे, हा. तो सांगेल. मकबरा कुठे आहे, तो सांगेल. मी सिंगापूर मलेशियामध्ये असं आणलेलं आहे, अच्छा. पत्ता विचारत मजा येते. डॉक्टर धनंजय देशपांडे, आपण इथे आलात आणि सायबर सुरक्षा राखणं हे आपल्या हाती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. याविषयी तुम्ही आम्हाला खूप सतर्क केलं, जागरूक केलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.